मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. डिसेंबर महिन्याचा चौथा शनिवार, रविवार व सोमवारी येणारा क्रिसमस या लागोपाठ येणाऱ्या 3 दिवसाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिल्याने मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीचा पर्यटकांना सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम कुर्मगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. या भागात वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील कारखान्यातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. ही वाहने रस्ताच बंद पडत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. यावेळी पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणासह अलिबाग, मुरुडला पसंती दिल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले. कार, जीप, बसेस आदी वाहनांमधून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणाहून अगदी परराज्यातून देखील लाखो पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत. कोकणात सध्या विशेष करून रायगड जिल्ह्यात वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू असून पर्यटक मध्येच थांबून वालाच्या शेंगा खरेदी करण्यासाठी आपली वाहने थांबवित असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर फाटा, तरणखोप, रामवाडी या भागात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, तर वडखळ अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटक व प्रवासी वाहतूक कोंडीत अडकलेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तारेवरची कसरत करीत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. तर वाहन चालक व पर्यटकांनी मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी केली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.